नमस्कार मित्रांनो, मी अमय मयेकर. मी कोकणीमध्ये आपलं स्वागत करतोय. मी आलोय रत्नागिरी येथील वरच्या टेंब्यामध्ये नितीन गुरव यांच्याकडे. मूर्तिकार नितीन गुरव. आणि तुमच्या कला केंद्राचं नाव काय? भूमी कला केंद्र. भूमी कला केंद्र. तर आता हा तुमचा व्यवसाय किती वर्षाचा आहे? साधारणतः 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या तुमच्याकडे आता सध्या? सध्या तर आपल्याकडे शाडू मातीच्याच आहेत. शाडू आणि पीओपी हा प्रकार. पीओपी हा थोडाफार असतो, क्वचित असतो. ओके. तर याच्यामध्ये आता मूर्त्यांमध्ये तुम्ही कशा कशा मूर्त्या, कोणत्या कोणत्या टाईपच्या होता? बैठ्या मूर्त्या आहेत? हा बस साधारण आपल्या इथे बैठ्या मूर्त्याच चालतात, कोचवाल्या. ओके, कोचवाल्या मूर्त्या. तर याच्यामध्ये तुम्ही आता किती वर्षापासून सुरुवात केली, म्हणजे याच्यामध्ये या बिझनेस मध्ये? साधारणतः मी शिकायला जिथपर्यंत सुरुवात केली तर कमीत कमी मला 25 वर्ष झाली या क्षेत्रात. 25 वर्ष झाले. आणि ती शाळा, पहिली कार्यशाळा तुमची कुठून सुरुवात झाली? पहिला कार्यशाळा म्हणजे नाचणे, रत्नागिरी. तिथे आता जे मोठे पेंटर आहेत प्रदीप बाणी म्हणून, त्यांच्या इथे मी शिकायला होतो. कमीत कमी 8-9 वर्ष मी तिथे होतो शिकायला. ओके. आणि आता तुमच्या हाताखाली जेवढे जे कलाकार आहेत बाकीचे, ते तुम्ही ज्यांना ट्रेन केलेलं आहे? हो, ते इथे येऊन त्यांना आवड आहे. त्यांनी इथे येऊन सगळे आता शिकलेत ते चांगले. म्हणजे अगदी माझ्या हाताला हात लावून सगळं काम करतात. तरी आतापर्यंत किती फुटापर्यंतची मूर्ती बनवली मोठी? आता आपण 5 फुटापर्यंतच बनवले आहे ही जी आता मूर्ती. हो हो, सरस दरवर्षी 5 फुटापर्यंत असते. 5 फुटापर्यंत. तर नितीन, अजून एक प्रश्न आहे माझा. शाडूच्या मूर्त्या आपण बोलतो, तर शाडूच्या मूर्त्यांची आजच्या वेळेला जी किंमत आहे, तरी शाडूची माती कुठून अवेलेबल करतात? शाडूची माती आपल्याला इथून आता रत्नागिरीतूनच येते. इथे डीलर आहे, इथून आपण घेतो. पण ते आता थोडं महाग झाल्यामुळे थोडस आम्हाला पण थोडासा त्रास होतो त्या गोष्टीचा. हो. तर काय चालून घ्यावं लागतं. कारण एक मातीचा पोता तर सरस आम्हाला 260 पर्यंत वगैरे पडतंय. किती किलोचा असतो तो? 35 किलोचा बॅग असतो. 35 किलोचा अंदाज आहे. हो. आणि पीओपीचा जरी करायला गेला तर ते पीओपीचं पण पूर्वी स्वस्त पडत होतं, पण आता सध्या तरी इथे थोडेसे रेट टाईट झालेत. हो, पीओपीचे पण. आणि मग बजेटमध्ये प्रमाणे आता तुमचं जे काय असेल उत्पन्न, त्याप्रमाणे हे परवडतं का, असं माझं म्हणणं आहे. हा, परवडतं, पण कसं आहे, त्याच्यासाठी जी यंत्रणा लागणारी आहे, सगळे काम करणारी मुलं वगैरे आहेत, ते सगळे काम करणारे जर व्यवस्थित त्याच्या गोष्टीप्रमाणे काम करत असतील ना, तर ते होत आहे सगळं. आणि मातीच्या जास्त मूर्त्या असल्यामुळे आम्हाला ते तेवढे काम साध्य होत नाही. वेळ पुरत नाही आणि काही गोष्टीला. आणि तुम्ही कसं इतर असं काही जॉब करून करता की पूर्ण वेळ इथे शाळेमध्ये? नाही, जॉबच्या वेळेला जॉब असतो. जून महिन्यानंतर आम्ही सुट्टी घेता पूर्ण. हो. शाळेतली सगळी मुलं आहेत, ही शाळा सोडल्यानंतर येतात कार्यशाळेत मदतीला येतात. असं नाही की अंगार ठेवले, असं नाही. आपली गावातलीच शेजारचीच मुलं आहेत सगळी. आणि त्यातूनच शिकलेली आहेत, त्यातूनच चांगली घडलेली मुलं आहेत. जी मुलं आता ही आहेत, ही आता पूर्वी माझ्याकडे लहानपणापासून असे शिकायला होते. आता ते स्वतःहून आता रेगणी वगैरे, तर त्यांना इथेच सगळं मिळालं. अजून एक मुलगा आहे आमचा, तो विराज खाडे म्हणून, तो आपला आता सावर्ड्याला शिकायला असतो. तो एक आता चांगला शिकलाय, तो चांगला ट्रेंड मध्ये आलाय रेगणीच्या. अरे वा. बाकी मुलं आहेत हे सगळे, हे माझे सगळे मुलं पहिल्यापासूनचे, हे छोटा एवढे असल्यापासूनचे ही मुलं आहेत सगळी. ते आता मोठे झाले, अजूनही येतात तुमच्याकडे कार्यशाळेमध्ये? हो. यांना पण तसं बघायला गेलं तर या कलेमधलं काय माहितीच नव्हतं. पण आता गेल्या वर्षीपासून आता स्वतःहून त्यांनी मनात इथे बसून त्याने शिकलेत ते सगळं. आणि आता चांगलं काम करतात. आता एक माणूस एवढे जवळपास 100 एक गणपती मातीचे असतात. ते सगळे सफाई म्हणतो आपण त्याला, म्हणजे फिनिशिंगच्या आधी जे काम करतो, कोरोना मारतात, ते सगळे गणपती हा एकटा माणूस करतो. अरे वा. पाणी मारायला हा एक मुलगा असतो. अजून एक आहे, तो आता जॉबला गेलाय. दागिने करणारा हा एक मुलगा चांगला तयार झालाय, आता छोटाच आहे, 8वीला आहे. अरे वा. तो यांच्या हाताखाली शिकलाय चांगला दागिने करवायला. हे सगळे आता ट्रेंड झालेली मुलं आहेत तुमच्या अंडर? हो. मग आता पुढे आता कसं काय, अजून कार्यशाळा पुढे आपल्याला कशी न्यायची पुढे आता जसं मुलं पण शिकतील चांगली, तेवढं मला पण मार्गदर्शन करतील, तेवढं मला पण बरं आहे.
त्यातून जिथपर्यंत आपलं काही चालू आहे तिथपर्यंत आपण चालू. माझ्या पुढे कोण करेल कोण न करेल, मुलं आहेत कोण शिकलेले आहेत कोण ते करू शिकलेले आहेत, शकतात, बरोबर. कोणी करू शकतो. कोणी करू शकतो. फक्त तुम्ही त्यांना आपला ज्ञान दिलाय. हो. जे कुठे मिळत नाही, जिथे पैसे भरावे लागतात, तिथे आपण आता प्रत्येक त्यांना शाळेमध्ये कला शाळा असे बोललं, मूर्तीच्या शाळेत प्रत्येकाला माहिती आहे कुठल्या कॉलेज आहेत काय आहेत ते. हो 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 तिकडे पैसे भरून शिकावं लागतं, इथे आपल्याला फुकट शिकायला फुकट मिळतं. शिकायला मिळतं. फक्त त्यांनी ते मनावर घेऊन केलं पाहिजे सगळं. बरोबर. हे सगळं केलं की त्यांना, आम्हाला पण कोणी काही शिकवलं नव्हतं. आम्ही जिथे शिकायला गेलो त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच आम्ही माझ्याकडे शिकणारी मुलं आहेत त्यांना आपण पण चांगलं मार्गदर्शन करतो. बरोबर. पण थोडी आताची पिढी कशी आहे, थोडीशी मोबाईल मध्ये गेलेली आहे. पण येईल कधीतरी जाग्यावर. नक्कीच. झालं ना. तर नितीन दादा, तुम्ही छान माहिती दिलात, थोडक्यात दिलात, आणि नक्कीच तुमचा हा व्यवसाय अजून पुढे जाओ, अजून वाढो, त्यासाठी गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या कार्यशाळेत कोण कोण येऊन गेलेले आहेत